दुबईमध्ये राहून माझ्यासोबत काय आणलं की होऊ शकतं, असा तुम्हाला प्रश्न पडत असेल ना. तुम्हाला व्यवस्थित सांगते काय होतं. जेव्हा पण कुठे मी बाहेर जाणार असते मी खूप जास्त प्लॅनिंग केलेलं असतं. जसं की आता मी लास्ट टाइम इंडियाला जाणार होते ना, तेव्हा मी खूप सारं प्लॅनिंग केलं होतं आणि त्याच्या आदल्या दिवशी मी इतकी आजारी पडले, मला इतकं इन्फेक्शन झाले की मला असं वाटलं की आता माझा प्लॅन कॅन्सल होतो आणि खूप जास्त तब्येत खराब झाली होती. तसं त्यावेळी ग्लोबल विलेजला पण जायच्या वेळी प्लॅनिंग केलं होतं आणि त्याच्या थोडा टाइम आधीच मला ऍसिडिटीचा प्रॉब्लेम व्हायला लागला आणि इतका व्हायला लागला, मला कधीच ऍसिडिटीचा प्रॉब्लेम होत नाही, पण तेव्हा इतका व्हायला लागला की आता वाटतं की प्लॅन कॅन्सल होईल. पण तसं काय प्लॅन कॅन्सल झाला, आम्ही व्यवस्थित जाऊन वगैरे आलो. आम्ही ग्लोबल विलेजला ठरवूनच गेलो होतो, कारण आता या टायमिंगला फायरवर्क्स वगैरे चालू असतात. मग तेच बघायसाठी म्हटलं स्पेशली आपण याच टायमिंगला जाऊया. हे ग्लोबल विलेज नेहमी चालू नसतंय, ऑगस्टला चालू होतं आणि मेलाही बंद होतो. थोडा दिवस त्यांच्यात गॅप असतो तेव्हा हे बंदच असतं. आणि तुम्हाला कसं वाटलं हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि इथं छोट्या मुलांसाठी ते कार्टूनचे कॉस्ट्युम घालून काही शो असतात ना, ते वगैरे पण होते. बरेच लोक बघत होते त्याचे. वेगळ्या वेगळ्या देशातले डान्स पण थोडेफार मी बघितले. आणि भेटू त्याच्या ब्लॉगमध्ये.